हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी स्पेशल अशी कोकमची आमटी। ज्यांना ज्यांना पित्ताचा वगैरे त्रास असतो त्यांच्यासाठी कोकमची आमटी ही शरीरासाठी अगदी चांगली असते। चला तर मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत घातलेली 10-12 कोकम, अर्धा उभा चिरलेला कांदा, 2 चमचे धने, हिंग, साखर, 1 वाटी ओल्या नारळाचे खोबरे, हळद, थोडंसं आलं, 3 हिरव्या मिरच्या, 3 पाकळ्या लसूण, जिरे आणि चवीपुरते मीठ। आपल्याला वाटण करण्यासाठी खोबरं, धने, कांदा, हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटण करून घेणार आहोत। तर मग आपण आता हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मी बारीक वाटण करून घेतलं आहे। ही जी कोकम आपण 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत घातली होती त्याला दुसऱ्या पातेल्यामध्ये घेऊन आपण 2 मिनटं कढ येऊन देणार आहोत। अशा प्रकारे कढ आल्यावर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा। आता आपण गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, त्यामध्ये फोडणीसाठी जिरं टाकूयात। आता वाटण टाकून घेऊयात आणि छान असं ढवळून घेऊयात। यात थोडंसं पाणी ॲड करून घेऊयात। आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हिंग, 3 चमचे साखर, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद हे सर्व टाकून त्यामध्ये जे आपण कोकमला कढ आणून घेतलेला होता ते पाण्यासकट ह्यामध्ये टाकायचं आहे। आता आपण ह्याच पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेऊयात आणि हे पाणी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान अशी एक उकळी येऊ देऊयात। उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊयात, नाहीतर आमटी फुटण्याची शक्यता असते। फायनली आपली कोकमची आमटी छान अशी तयार झाली आहे। रेसिपी आवडली असल्यास तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।